अंतरा आई बापाची लाडाची लेक मिलारी चोरी पिवरी नेसले अंजेरी सारी ही बापाची लाडाची लेक मिलारी चोरी पिवरी नेसले अंजेरी सारी माझ्या केसान गो मालीला फुलायला चाफा. सो गाईज, कोळीवाड्यातल्या मी वरळीचा लहानाचा मोठा झालोय. वरळी कोळीवाड्यात माझे खूप घनिष्ठ मित्र आहेत. खास त्यांच्यासाठी डेडिकेटेड आहे असं म्हटलं तरी चालेल. महाराष्ट्रातल्या तमाम कोळी बांधवांसाठी हे स्पेशल गाणं. मी डोलकर. हे गाणं लहानपणापासूनचं फेवरेट सॉन्ग. ऍक्च्युली मराठी गाण्यांसोबत ना लहानपणीच्या खूप मेमरीज जोडलेल्या असतात आणि हे करत असताना मला जाम मजा येते. तुम्ही पण हे गाणं वाजवायला शिकाल तेव्हा जाम मजा कराल आणि सगळ्या कॉर्ड सोपे आहेत. ओके, तर लेट्स स्टार्ट विथ द ट्युटोरियल व्हिडिओ. सो जसं आपलं ठरलंय, पहिला आपण बघतो स्ट्रमिंग पॅटर्न काय, मग बघतो कॉर्ड्स काय आहेत, त्या कशा पकडायच्या, स्विचेस काय आहेत, आणि मग अल्टिमेट डेमो परफॉर्मन्स कसा आहे ते बघतो आपण. सो याचं स्ट्रमिंग पॅटर्न डाऊन अप डाऊन अप डाऊन अप डाऊन अप, म्हणजे काउंट वाईज सांगायचं झालं तर याला थोडासा वेगळा घेतलाय मी. 1 2 3 and 4 and 1 2 3 and 4 and. आता स्लोली सांगतो. 1 and 2 and 3 and 4 and 1 and 2 and 3 and 4 and. डाऊन अपच्या भाषेत सांगतो. डाऊन अप डाऊन अप डाऊन अप डाऊन अप. तुम्हाला तो रिदम पण कळत असेल. दुक ताक तक ताक तुक ताक तक ताक वल्लव रे नकुआ तुक ताक तक ताक. ओके, सो फील केला तर हा काउंट पटकन समजेल. आणि ज्यांना फील नाही कळत नाहीये त्यांनी टेक्निकली 1 and 2 and वरती फोकस ठेवा. कारण दोन्ही टाईपचे स्टुडंट मी बघितलेत. मी स्वतः टेक्निकली कळ्यावरच करणाऱ्यातला होतो. आता दोन्हीकडे ये जा करता येते मला. 15ला करतो ये जा तसं. ओके, सो हा कॉर्ड यूज आहेत. ई मेजर, डी मेजर, ए मायनर, बस 3च आहेत. अरे खूप इझी आहे, खूप इझी आहे. आता बघूया आपण कशा कॉर्ड पकडायच्या. ई मेजर कसा पकडायचा बघूया आपण. E0, A2, D2, G1, B0 आणि E0. डी मेजर मध्ये वरच्या 2 स्ट्रिंग आपण स्किप करतो, या वाजवत नाही. D0, G2, B3 आणि E2. आणि कोळी वाऱ्याची मी गोरानी, तिथे ए मायनर येते. टॉप स्ट्रिंग आपण नाही वाजवतो त्याच्यात. A0, D2, G2, B1 आणि E0. ई मेजर, डी मेजर हा एक स्विच करायचा आहे आणि ए मायनर, ई मेजर. बस या 2 स्विचेसमध्ये सगळं गाणं आहे. झालं तुमचं गाणं शिकून झालं. आता बघूया अल्टिमेट परफॉर्मन्स कसा दिसतो. आता याला 3 कडवी आहेत आहे या गाण्यामध्ये. मी फक्त पहिल्या कडव्याचाच ट्युटोरियल देतोय. दुसऱ्या तिसऱ्याला समवॉट सेमच आहे, पण मला असं वाटतं की पहिला हे कडवं नीट, म्हणजे ज्याला येत आहे ना त्याला दुसरं तिसरं आपोआपच काढता येईल. जर का तुम्हाला खूपच डिफिकल्टी वाटली तर दुसऱ्या तिसऱ्याची डिफिकल्टी आहे असं कमेंटमध्ये सांगा. मला वाटलं तर मी सेपरेट त्याचा 2nd 3rd सांजाचा ट्युटोरियल व्हिडिओ बनवीन, किंवा टेक्स्च्युअल सांगता आलं तर टेक्स्च्युअल खाली रिप्लाय देईन. सो लेट्स सी हाऊ अल्टिमेट परफॉर्मन्स साऊंड्स, म्हणजे माझा तरी, तुमचा अजून चांगला वाजला पाहिजे. त्याआधी मला तुम्हाला सांगू इच्छितो की आता तुम्ही काही कमेंटमध्ये मला डाऊट विचाराल, पण काही डाऊट असे असतील ज्याच्यासाठी तुमच्या हाताचा स्टेटस मला बघायचं म्हणजे गरज असेल, की बाबा नक्की आता वेअर आर यू स्टँडिंग इन दिस गिटार जर्नी, त्यानुसार मला तो इनपुट द्यावा लागतो. म्हणजे जनरल नाही द्यायला आवडत मला आणि देऊच नाही करत, कारण त्याचा अनेक अर्थ निघतात आणि उगाच अंडर एस्टिमेट करत बसतो आपण, न्यूनगंड वाढतात. त्यापेक्षा एक बेस्ट सोल्युशन सांगतो की खाली ना लिंक्स दिलेत, त्या सगळ्या चेक करा. पहिली लिंक असेल पीसफुल गिटार फॉर्म्युलाची, म्हणजे गिटारगिरी कम्युनिटी, जिथे 1200-1300 मराठी गिटार प्रेमी आजच्या तारखेला गिटार वाजवायला शिकतायत लाईफ टाईमसाठी एकदाच पैसे भरून. तिथे नक्की एनरोल कसं करायचं, त्याची काही स्पेशल ऑफर असेल तर प्लीज ती तेव्हा घेऊन टाका. आणि हा झाला पीसफुल गिटार फॉर्म्युला, जो एकदम ABCD पासून तिथे सगळं सांगितलं गिटारचा. हे गाणं तरी पीसफुल गिटार फॉर्म्युला नंतर येईल. स्ट्रमिंगसाठी थोडीशी मेहनत घ्यावी लागेल, म्हणजे एकदमच 0 स्टार्ट करण्यासाठी सांगतोय मी. आणि स्पेशली मी हे सगळं आहे ना, जी लोक संसारात अडकली आहेत, बिझी आहेत, ज्यांना क्लासला 1 तास जायला वेळ नाही मिळत, त्यांच्यासाठी करतो, म्हणजे केलंय. आणि ऑलरेडी खूप जणांना ह्याचा रिझल्ट पण मिळतोय.
घरी बसून अगदी डॉक्टर लोक ऑपरेशन करून येतात, परफॉर्मन्स देतात, अशा लेवलचं पण शिक्षण चाललंय. कारण क्लासचा रिशेड्यूल कधी करत बसणार, जाणार कधी, त्याच्यातच टाइमपास होतो. आणि ज्यांना हे खूप इझी वाटलंय त्यांनी प्लीज मला चॅटवरती किंवा मेल करा. आपल्याकडे अजून गोल्ड मेंबरशिपच्या लेवलचे पण कोर्सेस आहेत, ज्याच्यामध्ये कुठलाही स्ट्रमिंग तुम्हाला स्वतःहून कसा फाइंड आउट करता येईल. म्हणजे हा स्ट्रमिंग गिटार हे ना वेस्टर्न इन्स्ट्रुमेंट आहे, याच्यामध्ये हा स्ट्रमिंग नाही वाजवत कोण, पण तुम्हाला रिदमचं एक नॉलेज आलं आणि गिटारचं नॉलेज आलं की त्याला तुम्हाला मिक्स करता येतं. मग तुम्ही कुठल्याही जॉनरच्या रिदमला याच्यावर वाजवू शकता. मला कायम असं वाटतं कुठलाही आर्ट फॉर्म तुम्हाला एखाद्या दुसऱ्या आर्टने जर का एक्सप्रेस करता येत नसेल तर त्या आर्टिस्टची ती कमतरता असते. म्हणजे मला सुद्धा जर का एखादी गोष्ट तुम्हाला सांगता येत नाही ना तर ती माझी कमतरता आहे. या आर्टची कमतरता नाही आहे, या इन्स्ट्रुमेंटची कमतरता नसेल ती, किंवा कोळी गीत आहे गिटारवर नाही वाजणार, या व्ह्यूजचा मी आधी होतो. पण आता वाजल्यावर मी काय मजा करतोय माहिती आहे का. बेसिकली मला हे सांगायचं तुम्हाला की आत्ता जिथे आहात तुम्हाला असं वाटत असेल इतकंच आहे गिटार शिकणं, तर तसं नसेल. नेहमी माझ्यासाठी पण अजून खूप आहे शिकायला, माझ्या सरांसाठी पण आहे अजून खूप शिकायला, माझे स्टुडंट जे दुसऱ्यांना शिकवतात त्यांच्यासाठी पण आहे खूप शिकायला. सो इट्स अ नेव्हर एंडिंग प्रोसेस. आणि ती प्रोसेस स्पीडी व्हावी यासाठी मी गिटारगिरी कम्युनिटी बनवली आहे, खास मराठी माणसांसाठी. सो प्लीज चेक आउट द लिंक्स इन द डिस्क्रिप्शन बिलो. आणि आत्ता तुम्ही बघू शकता आपला परफॉर्मन्स. वल्लवरे नकुआरू वल्लवरे रामा, वल्लवरे नकुआरू वल्लवरे रामा, मी डोलकर 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 दर्याचा राजा, डोलकर दर्याचा राजा, घर पाण्यावरी वनराला करीतो इजा, वल्लवरे नकुआरू वल्लवरे रामा. अंतरा आई बापाची लाडाची लेक मिलारी, चोरी पिवरी नेसले अंजेरी सारी. ही बापाची लाडाची लेक मिलारी, चोरी पिवरी नेसले अंजेरी सारी. माझ्या केसान गो मालीला फुलायला चाफा, माझ्या केसान गो मालीला फुलायला चाफा. वास परमालता वाऱ्यावर घेताया झेपा, नाकान साजीरवाणी गला भरून सोन्याचं मनी, नत्ता नाकान साजीरवाणी सोन्याचं मनी. खोली वाऱ्याची मी गोराणी, रात पुनवेला नाचून भरतय मौजा, रात पुनवेला नाचून भरतय मौजा. कसं वाटलं? मला वाटतं मजा आली असेल. मराठी गाणी मला महाराष्ट्रभर गिटारवरती पसरवायची आहेत, गिटारवरती ती वाजली पाहिजेत. मराठी गाण्यांचं साम्राज्य सगळीकडे पसरलं पाहिजे. जय शिवराय.